ठीक आहे. जयश्री वानखडे, अमरावती शहर महिला काँग्रेस कमिटी अध्यक्ष आणि तसेच आज माझ्यासोबत अमरावती शहराच्या आमच्या काँग्रेसच्या नगरसेविका आणि सर्व पदाधिकारी आज आम्ही महानगरपालिकेमध्ये आंदोलनासाठी इथे आलेलो आहे. कारण महिला आरक्षण 2023मध्येच लागू झालं, परंतु त्याची अंमलबजावणी यांनी केलेली नाही आहे. आणि परत महिला परिसीमन आणि मतदारसंघाची पुनर्रचना यांनी परतच महिलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून महिलाच्या पदराआड हे संसदेमध्ये यांनी नवीनच बिल हे केलं, पण त्याला मान्यता न दिल्यामुळे ते समजत आहे की महिलांचं बिल त्यांनी अमान्य केलं. हे समजून हे BJP सरकार महिलांच्या विरोधात सांगते आहे की काँग्रेसने हे बिल नामंजूर केलं. काँग्रेसच्या काळामध्ये ज्या झाल्या, प्रथम अमरावती शहराच्या राष्ट्रपती झाल्या, माजी पालकमंत्री वसुधाताई देशमुख झाल्या, या पहिल्या प्रथम खासदार या जिल्ह्याच्या आपल्या उषाताई चौधरी झाल्या आणि आमच्या नेत्या आदरणीय यशोमतीताईसुद्धा पालकमंत्री झाल्या. काँग्रेसमध्ये असताना सुलभाताई खोडकेंना पण आम्ही आमदार केले. म्हणजे काँग्रेसने कोणावर अन्याय केलेला नाही. अनेक तुम्ही बघताय भारतामध्ये मुख्यमंत्री, राष्ट्रपती, राज्यपाल अनेक पदावर महिला काँग्रेसच्या काळामध्ये गेल्या. आम्हाला असं वाटतं की बघावं ना यांनी की संघाची एकतरी महिला अध्यक्ष आहे का, महाराष्ट्राची एकतरी अध्यक्ष झाली का, मुख्यमंत्री झाली का, म्हणजे याची यांनी नोंद घ्यावी आणि मग ऑब्जेक्शन घ्यावं. काँग्रेसचा ठामपणे आहेच, आम्ही त्यांच्या पाठीशी, आम्ही 33% आरक्षणामध्ये सहभागी आहोत. कारण फक्त यांनी एवढंच केलं आहे की महिलांना आरक्षण देतो आम्ही, आणि यांना महिलांना वाटलं की आम्हाला 33% लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये आम्हाला आरक्षण मिळत आहे. पण यांना पदराआडची भूमिका यांना माहिती नव्हती. मतदारसंघाची पुनर्रचना डिलिमिटेशनचा पूर्णपणे सहभाग काय आहे आणि काय आहे या लोकांना माहिती नव्हतं. म्हणजे यांना वेगवेगळा मतदार हे करून यातून आपली पोळी कशी शेकता येईल हे त्याचं माध्यम होतं. आणि यांनी बघितलं की यातून आपल्याला जर करता येत असेल तर आपण पुरेपूर याचा करण्याचा प्रयत्न करत आहे. फक्त बदनाम करण्याचं काम काँग्रेसला करत आहे. पण काँग्रेसने त्या काळामध्ये काय केलं आहे हे सर्वांना जग जाहीर आहे. आज काँग्रेसच्या जास्तीत जास्त ज्या महिला मंत्रिपदावर गेलेल्या आहेत, पालकमंत्री झाल्यात, राष्ट्रपती झाल्यात, हे सर्व देशाला माहिती आहे. फक्त आरक्षण जे आहे हे या सरकारने याची अंमलबजावणी करावी. आम्हाला हेच वाटतं की ST, OBC आणि SC महिलांना पण आरक्षण मिळायला पाहिजे. कारण यात फक्त पर्टिक्युलर एकच येत नाही, पण याची जेव्हा तुम्ही हे करता आहे, पण यात सर्व महिलांना ST, OBCना पण आरक्षण मिळालं पाहिजे. महिला आरक्षण लागू करा म्हणून आता आपण मागणी करत आहात. आता आपण भाजपा केंद्र सरकारला आपण संमती देत आहात का? आम्ही महिलांना 33% आरक्षण जर महिलांना लागू केलं तर आम्ही संमती देणार ना, पण आम्ही संमती याला नाही आहे ना. पुनर्रचना डिलिमिटेशनला आमची संमती नाही आहे. कारण तेव्हाच काँग्रेसच्या काळामध्ये बहुमताने तुम्हाला हे केलं गेलेलं आहे. बहुमताने आपलं महिला आरक्षण लागू झालेलं आहे.